नमस्कार. आपल्या मुलांची सकाळ एकदम ताजीतवानी आणि आनंदी व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं, बरोबर ना? तर मग त्यासाठी एक खूप सोपा उपाय आहे. आज आपण बघणार आहोत मुलांसाठी एक खास फक्त 5 मिनिटांची योगा रुटीन. ही छोटीशी सवय त्यांची सकाळ एकदम उत्साही बनवेल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आणि हेच आहे या मागचं सगळ्यात महत्वाचं सूत्र. बघा, फक्त फक्त 5 मिनिटांचा योग आणि त्याचा परिणाम दिवसभर ताजेपणा, एक वेगळाच आनंद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम एकाग्रता. विचार करा, ही एवढीशी सवय त्यांच्या अख्ख्या दिवसाला किती पॉझिटिव्ह बनवू शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त आणि फक्त 5 मिनिट मुलांच्या बिझी दिवसातून एवढासा वेळ काढणं म्हणजे काहीच अवघड नाही, नाही का? म्हणजे शाळेत जाण्याआधी किंवा सकाळी उठल्या उठल्या ही छोटीशी ॲक्टिव्हिटी त्यांच्या रोजच्या रुटीनचा एक भाग बनून जाईल. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे जाऊया. सुरुवात करूया शरीर ताणणाऱ्या म्हणजेच बॉडी स्ट्रेचिंग पोजेसने. ही आसनं म्हणजे कसं, सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर शरीरातला सगळा आळस घालवून त्याला जागं करण्याची एक मस्त आणि एकदम मजेशीर पद्धत आहे. आपल्या या रुटीनमधलं सगळ्यात पहिलं आसन आहे ताडासन. याला माउंटन पोज असंही म्हणतात. आणि हे करण्यासाठी आपल्याला फक्त 1 मिनिट द्यायचं आहे. हे करायला तर खूपच सोपं आहे. मुलांना सांगायचं एकदम सरळ उभं राहा, मग हात असे वर घ्यायचे आणि म्हणायचं, चला बघू आकाशाला कोण हात लावतंय. आणि मग हळूच पायांच्या टाचा वर उचलून बोटांवर उभं राहायचा प्रयत्न करायचा. वा, किती छान वाटतं. आणि याचा एक खूप महत्वाचा फायदा आहे. या आसनामुळे मुलांची उंची वाढायला मदत होते आणि शरीर एकदम ताठ राहतं. म्हणजे बघा, ही एक किती साधी पण तितकीच प्रभावी सुरुवात आहे, नाही का? ओके, चला आता पुढच्या एका मजेशीर आसनाकडे जाऊया. याचं नाव आहे मार्जारी आसन, म्हणजेच कॅट काऊ पोज. आणि हो, हे सुद्धा फक्त 1 मिनिटच करायचंय. हे आसन तर आपण एका खेळासारखंच करू शकतो. मुलांना यात खूप मजा येईल. त्यांना सांगायचं, चला आधी आपण एक रागावलेली मांजर बनूया आणि पाठ अशी वर उचलून गोल करायची. आणि मग आता एक हसरी गाय बनूया आणि पाठ हळूच खाली घ्यायची. बघा, किती सोपं आणि मजेशीर आहे. आणि या अशा मजेशीर खेळातून फायदा काय होतो, तर मुलांचा पाठीचा कणा मजबूत होतो आणि त्यांच्या शरीरात एक छान लवचिकता येते. बरं, आपलं तिसरं स्ट्रेचिंग आसन तर मुलांना नक्कीच आवडेल. याचं नाव आहे तितली आसन, म्हणजेच आपलं सगळ्यांचं आवडतं बटरफ्लाय पोज. यासाठी काय करायचंय, खाली बसायचं आणि दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे. आणि मग मग काय, दोन्ही गुडघ्यांना अगदी फुलपाखराच्या पंखांसारखं वरखाली वरखाली हलवायचं. मुलांना हे करायला प्रचंड आवडतं. आणि या फुलपाखरासारख्या खेळातून मुलांचे पाय तर मजबूत होतातच, पण शरीरातला रक्तप्रवाह म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुधारायलाही खूप मदत होते. तर शरीराला एक छान स्ट्रेच दिल्यानंतर आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. तो आहे बॅलन्स आणि फोकससाठी, म्हणजे संतुलन आणि एकाग्रतेसाठी. ही आसनं मुलांचं लक्ष केंद्रित करण्याची ताकद वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. आणि यासाठी आपलं आसन आहे वृक्षासन, म्हणजे ट्री पोज. यात आपण एका मजबूत झाडासारखं एकदम स्थिर उभं राहायला शिकणार आहोत. आणि यासाठी सुद्धा फक्त 1 मिनिटच लागणार आहे. यामध्ये काय करायचं, तर एका पायावर उभं राहायचं आणि दुसरा पाय उचलून त्याचा तळवा उभ्या पायाच्या मांडीवर किंवा गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा. आणि मग दोन्ही हात जोडून छातीजवळ नमस्कार मुद्रेत आणायचे. चला बघूया कोण जास्त वेळ झाडासारखं न हलता उभं राहतंय. या आसनामुळे मुलांची एकाग्रता वाढायला तर मदत होतेच, पण शरीराचा बॅलन्स सांभाळण्याची क्षमताही सुधारते. खरं तर अभ्यासात लक्ष लागावं यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. चला, आता आपण आपल्या या 5 मिनिटांच्या रुटीनच्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत, जो आहे शांत करणारा श्वास, म्हणजे द कामिंग ब्रेथ. शरीराला स्ट्रेच केलं, बॅलन्स साधला, आता मनाला शांत करण्याची वेळ. आपला शेवटचा व्यायाम हा सगळ्यात सोपा आहे, पण तितकाच महत्वाचा सुद्धा. तो म्हणजे फक्त 1 मिनिटासाठी खोल श्वास घेणं. ह्यालाच आपण एक प्रकारचा सोपा प्राणायाम म्हणू शकतो. मुलांना डोळे बंद करायला सांगायचं आणि अगदी शांतपणे 3-4 वेळा खोल श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. ह्याला सुद्धा आपण एक खेळ बनवू शकतो. कसं? त्यांना सांगायचं, चला आपण आपल्या पोटात एक मोठा फुगा फुगूया.
श्वास आत घेताना पोट फुग्यासारखं फुगवायचं आणि श्वास बाहेर सोडताना त्या फुग्यातली हवा सोडून द्यायची. आणि या एवढ्याशा सोप्या क्रियेमुळे काय होतं तर मुलांचं जे चंचल मन असतं ना ते एकदम शांत होतं. आणि मग बघा, दिवसभर त्यांना एकदम फ्रेश आणि उत्साही वाटतं. तर ही होती आपली 5 मिनिटांची सोपी आणि मजेशीर योगा रुटीन. आता ही रुटीन आणखी यशस्वी आणि आनंददायी कशी बनवायची यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूया. यात 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 1. हे शक्यतो सकाळी उठल्यावर किंवा शाळेत जाण्याआधी करा. 2. याला खेळाचं रूप द्या. एखादी गोष्ट सांगा म्हणजे मुलांना मजा येईल. 3. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मुलांवर अजिबात जबरदस्ती करू नका. आणि 4. रोज एकाच वेळेस केल्यास त्यांना याची एक चांगली सवय लागेल. मग आता इतका सोपा आणि एवढा प्रभावी उपाय समोर असताना जास्त विचार कशाला करायचा? आजपासूनच सुरुवात करायला काय हरकत आहे, बरोबर ना? तर मग हे नेहमी लक्षात ठेवा, मुलांच्या आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी फार मोठी गुंतवणूक नकोय. रोजची फक्त 5 मिनिटं पुरेशी आहेत. खरं तर ही लहानशी सवय त्यांच्या भविष्यासाठी आपण दिलेली आहे.